नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. मी रीमा. माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला डेली ब्लॉग, कामावर मी काय काय रेसिपी बनवते ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही मला खूप मनापासून सपोर्ट करताय, तर असाच सपोर्ट माझ्या पाठीशी कायम राहू द्या. पहिल्या घरी पोचली. आज शनिवारचा दिवस त्यामुळे सुट्टी आहे म्हणून मी आज उशिरा कामावर आली आहे. तर इथे हे मी ज्वारीच्या पिठाचे चिला बनवते. ज्वारीचं पीठ आपल्या घरात जे दळून आणलेलं असतं ते ज्वारीच्या पिठाचा हा चिला बनवत आहे. त्या 1 वाटी ज्वारीच्या पिठामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ टाकलं आणि हा अशा प्रकारे चिला बनवला आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची, गाजर बारीक चिरलेला आहे आणि गाजर किसून घेतलं आहे लांब लांब आणि असं ह्या ढोशावर किंवा चिल्यावर असं लावलं आहे आणि ते नंतर असं प्रेस करायचं थोडंसं, जेणेकरून ते आपल्या पिठाला चिकटून राहतं आणि आपण जेव्हा त्याला उलटं करू तेव्हा ते सांडणार नाही, आपल्या ढोशाला पकडून राहतं. अशा प्रकारे हे मस्त असे क्रंची, क्रिस्पी आणि टेस्टी असे ज्वारीच्या पिठाचे आणि बेसन पीठ मिक्स करून बनवलेले चिले. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. खूपच क्रिस्पी होतात आणि जाळीदार असे हे ढोसे तयार होतात. तर नाश्त्यासाठी आज इकडे एवढंच बनवायचं होतं. हे बनवून मी आता जाणार दुसऱ्या कामावर आणि इथे लंच बनवायला परत मी येणार. तर बघू शकता, नाश्ता बनवला, मॅडमना आणि सरांना नाश्ता दिला आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. चला मग तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. दुसऱ्या कामावरचं काम संपवून परत मला इकडे यायचं आहे, कारण दुपारचं लंच अजून बनवायचं बाकी आहे. दुसऱ्या कामावर पोचली. बघू शकता तुम्ही, मी दुसऱ्या कामावर पोचली आहे. तिथे बनवले आहेत चपात्या आणि वांग्याची परतलेली भाजी. तर मस्त ही काळ्या मसाल्यातली फोडणीचं वांगं किंवा शेंगदाण्याचा कूट टाकून काळा मसाला टाकून बनवलेली ही वांग्याची भाजी आहे. ह्याच्यात थोडंसं ओलं नारळ टाकलं आहे, शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, आपले घरगुती मसाले टाकलेत, कांदा टाकला आहे आणि अशी ही सुकी तेलावर परतलेली वांग्याची भाजी बनवली. त्याच्याबरोबर बनवलेल्या आहेत चपात्या. चला मग आता मला इकडचं बाकीचं काम आवरायचं आहे. तर पटापट सगळी भांडी घासून घेतली, कढईमधली भाजी ट्रान्सफर करून घेतली, चपात्या झाकून ठेवल्या, भाजी झाकून ठेवली, हा तवा तसाच ठेवला आहे, कारण इकडे मला अजून डोसे बनवायचे आहेत. मॅडमना खाण्यापुरते नाश्त्याचे डोसे बनवले, बाकीचं पीठ तसंच ठेवलं आहे. मॅडम बोलले मी गरमागरम दुपारी आम्ही ब्रेकफास्टच्या टायमाला बनवून घेऊ. मग बाकीचं सगळं किचन आवरलं, उरलेलं पीठ झाकून ठेवलं, तवा तसाच गॅसवर ठेवला आणि मी निघाली दुसऱ्या कामावर. चला मग आता तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. मला पटापट इकडची कामं आवरून घरी जायचं आहे, कारण घरी आहे आज सासूबाईंची तिथी. तर मला आज घरी जाऊन पण खूप स्वयंपाक बनवायचा आहे. इकडे आली आणि इकडे मिलेट्सची खिचडी बनवली आहे. मस्त कॉर्न टाकलेत, हिरवे मटार टाकलेत, गाजर, कॅप्सिकम, बीन्स, कांदा, टोमॅटो टाकून ही अशी मस्त मऊ लुसलुशीत मिलेट्सची खिचडी बनवलेली आहे. मिलेट्सच्या खिचडीची फुल रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकली आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, कारण मी एकदा फक्त जस्ट ट्राय करायची म्हणून मॅडमना बनवून दिलेली आणि तेव्हापासून त्यांना एवढी आवडली की त्यांनी त्यांच्या रेसिपी डिशमध्ये ह्याला ॲड केलं. त्यानंतर हे जे बीटरूट आहेत हे स्टीम केलेले आहेत, बॉईल केलेले नाही आहेत, स्टीम केलेले आहेत स्टीमरमध्ये. त्यानंतर इकडे बनवलेला, इकडे बाजूला बघू शकता तुम्ही, इकडे ही कोशिंबीर बनवलेली आहे आपल्याला मिलेट्स खिचडीबरोबर खाण्यासाठी. गाजर, कांदा, टोमॅटो टाकून मस्त अशी कोशिंबीर बनवलेली आहे. आणि सकाळचा उरलेला एक इथे ज्वारीचा चिला बाजूला बघू शकता एक उरलेला आहे. तुपाची बरणी बाजूला ठेवली, कारण गॅसच्या गरमीने हे तूप वितळेल आणि ते बरणीतलं तूप वापरता येईल. किचन गॅस सगळा क्लीन केला, सगळं किचन वगैरे आवरून मी आता चालली आहे घरी. आता चला तुम्हाला घरचं मी घरी काय करते ते दाखवते. आणि तुम्ही नेहमी बोलता ना मुकेश तिकडे काय करतो, तर बघा किती सेन्सिबल आणि मेहनती पोरगा आहे हा. उगाचच मी बोलत नाही की मुकेश भैयाचं नाव उगाचच घेत नाही. घरातली वरची एखादी बाई पण करणार नाही एवढं स्वच्छ आणि नीटनेटकं काम करतो. म्हणजे एखादं कामाला एवढा मन लावतो ना तो, आणि एवढं व्यवस्थित करतो की एखादी बाई करेल तसं काम करतो हा. तर लादी वगैरे पुसत होता, त्याचं झाडू मारून झालेला सगळं लादी वगैरे पुसत होता. खूप मेहनती कष्टाळू मुलगा आहे, म्हणूनच मला ह्याचा स्वभाव खूप आवडतो. तर हा आहे मुकेश भैया. लादी वगैरे त्याची पुसून झाली आहे आणि सगळी कामं आवरल्याशिवाय तो देखील नाश्ता पण करत नाही. त्याला बाय करून, मॅडमना बाय करून मी आता चालली आहे घरी. आज सासूबाईंची तिथी असल्यामुळे मला आता घरी जाऊन पूर्ण भरपूर असं स्वयंपाक करायचा आहे. त्यात आहे शनिवार, त्यामुळे मला घरी जायला उशीर झाला आहे. मिस्टरांचा आहे उपास, त्यांना फराळाचं बनवायचं आहे. चला मग घरी भेटूया, बाय.
जाऊ नका हां. तर बघा मी घरी आली आणि इकडे बनवल्या ज्वारीच्या भाकरी, कारण माझ्या सासूबाईंना ज्वारीच्या भाकरी खूप आवडायच्या. म्हणून दर महिन्याच्या येणाऱ्या तिथीला मी त्यांना एक नैवेद्य नक्की दाखवते. तर आज त्यांची आहे तिथी. मग आज मला त्यांना नैवेद्य दाखवायचं आणि त्यांना जे आवडायचं ते मी त्यांच्या प्रत्येक तिथीला वेगळी वेगळी अशी भाजी बनवते. गेल्या महिन्यामध्ये त्यांची तिथी होती तेव्हा मी घोळची भाजी बनवलेली. ह्या महिन्यामध्ये मी त्यांना ज्वारीच्या भाकरीबरोबर मी गरगट्टा बनवलेला आहे. गरगट्टा म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल. गरगट्टा म्हणजे शेपू, पालक, चुका म्हणजे जेवढ्या आपल्या घरात हिरव्या भाज्या असतील ना तेवढ्या हिरव्या भाज्या घ्यायच्या. माझ्याकडे फक्त शेपू, थोडीशी शेपू होती, पालक होती आणि थोडीशी आंबाडी होती. ती टाकून मी ही मुगाच्या डाळीमध्ये शिजवून घेतली आहे. खरं तर हे तुरीच्या डाळीत करता, पण आमच्या घरामध्ये आम्ही तुरीची डाळ खात नाही, आम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो म्हणून. तर मस्त असा गरगट्टा बनवला आहे सासूबाईंना ताटाचं नैवेद्य दाखवण्यासाठी. त्यानंतर बनवलेल्या आहेत ज्वारीच्या भाकरी. तर तुम्ही बघू शकता माझा हात किती फास्ट फॉरवर्ड चालतो आहे, कारण मी व्हिडिओ केलेला आहे फास्ट फॉरवर्ड. पटापट भाकरी केल्या. मला पूर्ण स्वयंपाक करून आज नैवेद्य दाखवायला उशीर झाला, कारण मला कामावरनं यायलाच उशीर झाला. आल्या पहिले मिस्टरांना फराळाचं दिलं, कारण त्यांची होती सेकंड शिफ्ट. त्यांचा शनिवार उपवास असतो म्हणून त्यांना भगर बनवली, त्यांना भगर वाढली ताटामध्ये आणि मग मी दुपारचा स्वयंपाक करायला घेतला, कारण सासूबाईंचं ताट मला 1 वाजेपर्यंत तरी नैवेद्य दाखवायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशा टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी केल्या आहेत मी. तर माझ्या अशा भाकरी, प्रत्येक भाकरी माझी अशीच फुगते, मऊ आणि मस्त अशी पातळ अशी भाकरी होते माझ्याकडनं. तर 1:30 वाजला आहे आणि मी अजून भाकरीच करते. मी विचार केलेला 2च्या आधी तरी नैवेद्य दाखवावं, पण उशीर झाला. कामावरनं आली, घरातलं आवरलं, फ्रेश झाली, कारण नैवेद्याचा स्वयंपाक करायचा म्हटलं तर मला पुन्हा परत अंघोळ वगैरे करून सगळ्या स्वयंपाकाला हात लावावा लागला. तर अशा प्रकारे शेवटची भाकरी पण पटापट थापून घेतली. सगळ्या भाकरी केल्या, भात केला, गरगट्टा केला, वांगा बटाट्याची भाजी केली. तर तुम्ही बघू शकता माझ्या भाकरी किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. तर तुम्हाला आवडते का ज्वारीची भाकरी? आणि आता थंडी आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी ह्या अशा भाकरी खाल्लेल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. पण मी प्रत्येक तिथीला भाकरीच जास्त बनवते, कारण माझ्या सासूबाई चपात्या जास्त खात नव्हत्या, त्यांना भाकरी आवडायच्या. म्हणून त्यांची आवड म्हणून आम्ही घरामध्ये भाकरी बनवतो. तर अशा प्रकारे मी पटापट सगळ्या भाकरी केल्या. तर तुम्ही बघू शकता मी माझी भाकरी तुम्हाला दाखवते एक. तर किती पातळ भाकरी आहे बघा, चपातीसारखी पातळ भाकरी आणि कसे त्याचे 2 भाग केलेले आहेत मी. तर अशा माझ्या भाकरी होतात, प्रत्येक भाकरी अशीच होते. म्हणून माझ्या मुलांना आणि मलासुद्धा कामावरसुद्धा माझ्या हातच्या भाकरी खूप आवडतात. तर अशा प्रकारे पटापट भाकरी केल्या. त्यानंतर मला नैवेद्य दाखवायचं होतं, कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय मुलांना पण जेवायला देता येत नाही. दोघं मुलांना भूक लागली होती. मिस्टर तर काय ऑफिसला निघून गेलेले फराळ करून. मी पटापट स्वयंपाक केला आणि नैवेद्य दाखवण्याची तयारी केली. तर बघा अशी मस्त भाकरी फुगते. मी जशी फुगते ना, मला राग आल्यावर, तशीच माझी भाकरी देखील फुगते. माझा नवरा बोलतो, तुझी भाकरी तुझ्यासारखीच असते, टम्म फुगणारी. तू पण फुगल्यावर तुझा राग लवकर जात नाही आणि तुझ्या भाकरीचा पण असा फुगलेला हवा लवकर जात नाही. तर असं काही आहे गंमत माझ्या भाकरींची. आणि खरंच खूप छान भाकरी करायला येतात मला आणि त्याचा मला खरंच गर्व वाटतो की मी एवढ्या छान भाकरी करू शकते. तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त अशा ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत. तर आता मी ह्या गरमागरम 4 भाकरी केलेल्या आहेत नैवेद्यासाठी आणि मुलांसाठी. बाकीच्या संध्याकाळी लागल्या तर परत करू. त्यानंतर हा केलेला आहे गरगट्टा. मुगाच्या डाळीमध्ये पालक, शेपू आणि आंबाडी टाकून, आंबाडी थोडीशीच टाकली नाही तर आंबट होतो जास्त, आणि अशा प्रकारे हा गरगट्टा केला आहे. ही आमच्या भाषेमध्ये आम्ही ह्याला गरगट्टा म्हणतो. तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून सांगा. त्यानंतर बनवली आहे वांगा बटाट्याची भाजी. तर ही वांगा बटाट्याची भाजी अशा प्रकारे लांब लांब कापून माझ्या सासूबाई बनवायच्या, त्यांना खूप आवडायची. म्हणून मग मी अशा प्रकारची आजची वांग्याची भाजी केलेली आहे, त्यात शेंगदाण्याचा कूट टाकलेला नाही आहे. त्यानंतर बनवलेला आहे हा कुकरमध्ये भात. तर हा रेशनच्या तांदळाचा भात आहे, तरी तुम्ही बघू शकता किती मोकळा असा हा भात होतो कुकरमध्ये केल्यावर. भाताचं पाणी व्यवस्थित टाकलं ना तर भात चांगला होतो. अशा प्रकारे आपला सगळा स्वयंपाक रेडी आहे. भात, गरगट्टा, वांगा बटाट्याची भाजी आणि भाकरी. पटकन नैवेद्य रेडी केलं, नैवेद्याचं ताट भरलं आणि बघा अशा प्रकारे मी मस्त ताट भरलेलं आहे. लाडू ठेवलेला आहे, भाकरी ठेवलेली आहे, गरगट्टा. पण आता भात असाच ठेवून चालणार नाही ना, गरगट्ट्यावर
जर भातावर गरगट्टा टाकण्यापेक्षा मी थोडासा दह्याचा गोळा ठेवला, त्याच्यावर थोडीशी साखर टाकली आणि अशा प्रकारे मस्त माझ्या सासूबाईंसाठी नैवेद्य काढलं. तर तुम्ही बघू शकता हे माझं नैवेद्याचं ताट तयार आहे आणि अशा प्रकारे मी पूजा वगैरे केली आणि 2 सव्वा 2पर्यंत मुलांना जेवायला वाढलं. संध्याकाळी परत मला बाहेर जायचं होतं. कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओत मी दाखवणारच आहे. आज माझी पार्लरची ऑर्डर आहे, तर मला पार्लरच्या ऑर्डरसाठी बाहेर जायचं आहे आणि इथेच मला 2-2:30 वाजलेले आहेत. मला 4 वाजेपर्यंत ऑर्डरला जायचं आहे. तर अशा प्रकारे मस्त पूजा केली, दिवा लावला, बाहेर पण अगरबत्ती लावली तुळशीजवळ आणि मस्त अशी पूजा केली, मनोभावे पूजा केली, पाया पडल्या, मुलांना पाया पडायला सांगितल्या आणि अशा हे नैवेद्य दाखवलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझं हे नैवेद्य दाखवण्याची पद्धत, मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी साडी बिडी नेसायला मला वेळ नव्हता, कारण मला पण परत ऑर्डरला जायचं होतं. तर ह्याच स्टॉपवरच मी ओढणी घेतली आहे डोक्यावर आणि पाया पडते. फक्त मला हे वाटतं की आपण काहीही घालावं, पण मनोभावे पूजा करावी, मनोभावे मनात श्रद्धा ठेवायची. बाकी आपण काय घालतो आहे त्याच्याशी काही संबंध नसतो. तर अशा प्रकारे मी पूजा करून घेतली. तर हे आहे सकाळचं ताट. सकाळी सासूबाईंना चहा ठेवलेला, पार्ले बिस्किट ठेवलेला आणि लाडू ठेवलेला. माझ्या सासूबाई सकाळी उठल्या की चहा आणि पार्ले बिस्किट त्यांना खूप आवडायचं. म्हणून मग प्रत्येक तिथीला मी काय करते, सकाळी जेव्हा घरात चहा बनवते ना, पहिले त्यांना चहा ठेवते, पार्ले बिस्किट ठेवते, त्यानंतर दुपारी नैवेद्य दाखवते. तर बघू शकता तुम्ही पटापट नैवेद्य वगैरे दाखवलं, पोरांना जेवायला दिलं आणि मी किचन साफ करायला लागली. तर अशा प्रकारे भाकरी बनवल्यावर माझं किचन पूर्ण मेसी होऊन जातं, खूप खरगटं होऊन जातं सगळीकडे. तर मी पहिले ते क्लीन करायला घेतलं, कारण मला किचनवर खरगटं आणि असं सगळं मळकं, म्हणजे जर असं पसारा पडलेला असेल ना किचनवर, मला अजिबात आवडत नाही. किचन साफ करून घेतलं, घासलं वगैरे नाही आहे, फक्त ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं आहे. किचन घासायचं काम मी रात्रीच्या करत असते. अशा प्रकारे किचन साफ करून घेतलं, त्यानंतर पटापट भांडी घासून घेतली. मला आज पार्लरची ऑर्डर होती 3200ची, म्हणजे 3200ची पार्लरची ऑर्डर होती. त्यांना करायचं होतं पेडिक्युअर, फेशियल, वॅक्स आणि हेअर कलर. तर ह्या सगळ्याचे एकूण 3200 रुपये मी त्यांच्याकडनं घेतले. मी संध्याकाळी 4ला गेली, रात्री येईपर्यंत मला 9 वाजले. तर अशी माझी महिन्यातनं 2-3 ऑर्डर असतात पार्लरच्या. जवळपासच्याच आहेत, जे माझे ठरलेले क्लायंट आहेत, जे दर महिन्याला मला बोलवतात. महिन्याला मी 5 ते 6 क्लायंट घेते आणि माझी पार्लरची ऑर्डर करते. बरं, मी एक गोष्ट तुम्हाला ह्याच्या आधी सांगितली नाही की मी ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला आहे आणि ब्युटी पार्लरचा कोर्सचं कसं असतं ना, पार्लरमध्ये जॉब करायचा म्हटलं तर 8 ते 10 तासाची ड्युटी करायला लागते. तर मला तसं जमणार नव्हतं, मुलांना सांभाळून, घर सांभाळून पार्लरमध्ये 8 ते 10 तास जॉब करणं. म्हणून मग मी होम व्हिजिट करते आणि घरी जाऊन पार्लरच्या ऑर्डर घेते. फ्रीलान्सिंग म्हणतात ना, त्याच प्रकारे. तर माझे कस्टमर ठरलेले आहेत आणि फ्रीलान्सिंग त्यांना हवी ती सर्विस मी त्यांच्या घरी जाऊन देत असते. तर ह्या कस्टमरकडे ज्यांच्याकडे मी चालली आहे, त्या दर महिन्याला मला बोलवतात वॅक्स, फेशियल आणि हेअर कलरसाठी. तर आज त्यांना पेडिक्युअर पण करायचं आहे, कारण त्या फिरायला जाणार आहेत काश्मीरला. तर त्यामुळे आज मला त्यांचं पेडिक्युअर करायचं आहे आणि म्हणूनच ही सगळी गडबड चालू आहे. मी विचार केला पटापट किचन आवरेल, भांडी वगैरे घासून घेईल, जेवण वगैरे करेल, थोडा वेळ बसेल, आराम करेल आणि मग पार्लरच्या ऑर्डरला जाईल. पण ही सगळी कामं आटपेपर्यंतच 3-3:30 झाले. त्यानंतर कसंबसं पटापट 4 घास तोंडामध्ये कोंबले आणि पार्लरच्या ऑर्डरला निघाली. तर तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केला आहे तुम्हाला पटापट दाखवण्यासाठी, कारण सकाळपासूनचं ते संध्याकाळपर्यंतचं पूर्ण रुटीन तुम्हाला 15 ते 20 मिनटाच्या व्हिडिओत दाखवणं शक्य नसतं. तरी पण मी तुम्हाला छोटा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून व्हिडिओ पूर्ण दिवसभराचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे भांडी वगैरे घासून झाली, किचन गॅस क्लीन झाला. त्यानंतर मी घेतलं घर झाडायला. हॉल मी आधीच झाडला होता, कारण मला हॉलमध्ये पूजा करायची होती, नैवेद्य दाखवायचा होता, म्हणून हॉल मी आधीच झाडला होता. त्यानंतर ना हे जे आहे खाली गालीच्या ठेवते मी बेडच्या समोर, एक हॉलमध्ये आहे, एक आतमध्ये आहे. तर अशा प्रकारे हे 2 गालीचे मला कामावरच मिळालेले आहेत. तर त्या ताईंनीच मला दिलेले आहेत. तर मी गालीचा क्लीन करून घेतला, बेडवरचं सगळं झटकून वगैरे घेतलं. त्यानंतर घर झाडायला घेतलं. घर झाडल्यानंतर पुन्हा गालीच्या खाली अंथरेल आणि मग मी माझी कामं बाकीची आवरायला घेईल. तर अशा प्रकारे स्वच्छ असं घर झाडून घेतलं. सकाळी एवढी गडबड होती ना, म्हटलं की मुलांना आधी जेवायला वगैरे देऊन देते, कारण पोरांना लागला होता भुका
आणि मग मिस्टर पण गेले होते ऑफिसला, म्हणून मग मी कामं आवरून मगच जेवायला बसेल असा प्लॅन केला. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळं घर झाडून घेतलं. माझ्या किचनला मी विचार करते पडदा लावायचा. काय वाटतं तुम्हाला, लावू का पडदा? पडदा तर लावायला पाहिजे. बघा ना कसं समोर कसं दिसतं सगळं, बरण्या बुरण्या डबे बुबे. तर मला पडदा लावायचा आहे. तर आता बघू मिस्टरांनी जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांना सांगेल, ते लगेचच मला पडदा लावून देतील. छान दिसेल ना पडदा लावल्यावर. त्यानंतर ना हा सगळा कचरा जो जमा झालेला सगळं झाडलेलं ते सगळं सुपडीत भरलं. जेवण केलं, थोड्या वेळ आराम केला आणि बघू शकता तुम्ही मी इथे कशा प्रकारे माझं ताट वाढून घेतलं. माझं सगळं काम झालं आणि आता जेवायला घेतलं. 3 वाजलेले. आता मी तुम्हाला दाखवते मी माझं ताट कसं वाढून घेते. त्यामध्ये मुलांची लुडबुड चालू होती, कारण पोरगा जेवत होता आणि त्याला भात पाहिजे होता. मग त्याला आधी भात वाढून दिला. मग त्याने भात घेऊन तो जेवायला गेला परत आणि मग मी बसली जेवायला. मला पण मस्त मी असं ताट वाढून घेतलं. गरगट्टा, भाकरी, भात, वांग बटाट्याची भाजी आणि मग मी केलं जेवण. थोडा वेळ केला आराम. थोडा वेळ म्हणजे काय 15-20 मिनटंच आराम करायला भेटला. परत मला जायचं होतं ऑर्डरला, म्हणून मग मी पटकन ऑर्डरला निघून गेली. तर बघा मी भात खूप कमी खाते. मला भात आवडतच नाही, का माहिती का? मला चपाती भाकरी आवडतात, पण मला भात आहे ना खाल्ल्याच जात नाही. मग तुम्ही भात तो बिर्याणी जरी असेल तरी मला भात जास्त आवडत नाही. चपातीशिवाय माझं पोटच भरत नाही. अशा प्रकारे ताट वाढून घेतलं. खाली पडलेलं सगळं खरगटं बघा, माझं किचन कसं चमकत असतं. असं स्वच्छ किचन मला आवडतं. किचनवर असं आहे ना जरा जरी पसारा असेल ना की मला चैन पडत नाही. तर अशा प्रकारे मी पटकन ताट वाढून घेतलं. उरलेलं जेवण सगळं झाकून ठेवलं. चला मग आता मी तुम्हाला दाखवते मी माझ्या ताटात काय वाढले. तर मग या तुम्ही पण जेवायला. तर हे बघा अशा प्रकारे मी माझं ताट वाढून घेतलं. वांग बटाट्याची भाजी, गरगट्टा, भात आणि भाकरी. चला मग मी जाते जेवायला, तुम्ही पण या जेवायला. मस्त जेवण केलं. 10-15 मिनटं आराम केला, चेंज केलं आणि मी माझी बॅग उचलून पार्लरच्या ऑर्डरसाठी आली. तर ह्या बिल्डिंगमध्ये मी आलेली आहे पार्लरच्या ऑर्डरसाठी आणि लिफ्टसाठी थांबलेली आहे. तर तुम्हाला मी माझी पार्लरची बॅग दाखवते. तर हा आहे बाऊल, जे म्हणजे आपल्याला क्लिनिंग करायला लागते ना, त्यामध्ये पाणी वगैरे ठेवून. त्यानंतर वॅक्स स्ट्रीप घेतल्या आहेत, वॅक्स हीटर घेतलेलं आहे, त्यानंतर स्टीमर घेतलेलं आहे, फेशियल किट घेतलेली आहे, पेडिक्युअरची किट घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ही माझी बॅग घेऊन मी आता निघालेली आहे ऑर्डरला. चला मग पटकन मी ऑर्डर कंप्लीट केली. मॅडमकडनं पैसे घेतले आणि मी तरी तुम्हाला जरी एवढं पटकन बोलली ना तरी या ऑर्डरला मला 4 ते 4.5 तास लागले आणि फायनली मी घरी आली. घरी आल्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी काय थोडासा भात करायचा होता, थोडीशी डाळ करायची होती, ते डाळ भात केला. सकाळची एक भाकरी होती, माझ्यापुरती झाली. पोरांना डाळ भात भाजी दिली आणि आम्ही जेवून घेतलं. आणि बघा परत हे संध्याकाळचे चहाच्या नंतरचे हे सगळे एवढा ढीग भांड्यांचा तो घासायला घेतला. रात्रीचे 12-5 झालेले आणि मी भांडे घासत होती. भांडे घासून झाल्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं. किचन वगैरे सगळं आवरलं. किचनच्या वरच्या ज्या जाळ्या आहेत त्या पण सगळ्या घासून घेतल्या, कारण सकाळी मी फक्त किचन पुसून घेतलेलं, घासलं नव्हतं. मग आता हे सगळं किचन घासून घेतलं. उरलेलं जेवण सगळं एका बाजूला छोट्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतलं आणि त्यानंतर गॅसची शेगडी देखील घासून घेतली. फायनली सगळं काम झालं. जेवण तर माझं आधीच झालेलं. भांडी वगैरे आवरली, किचन गॅस क्लीन केला, थोडा 1-2 व्हिडिओची एडिटिंग केली आणि मग रात्री झोपली. असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. बाय बाय.